सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरानंद मुनी अमृते महानुभाव आपल्या सर्वांचं स्वागत करतो महानुभाव प्रतितीपंथ या यूट्यूब चॅनल मध्ये। ज्ञानप्रबोध या ग्रंथाच्या मालिकेमध्ये कालच्या ज्ञान सत्रामध्ये आपण पाहिलं पंडित विश्वनाथ बास बाळापूरकर यांनी समुद्राच्या तरंगाचा जो दृष्टांत आहे त्या समुद्राच्या दृष्टांताविषयी जे काही अद्वैतवादी लोक मताचं प्रतिपादन करतात त्या सर्व उपमांचं त्यांच्या त्या मांडणीचं पंडित विश्वनाथ बास बाळापूरकरांनी कसं खंडन केलं हे आपण कालच्या ज्ञानसत्रामध्ये पाहिलं। आजच्या ज्ञानसत्रामध्ये आपण पाहणार आहोत सुवर्णाच्या दृष्टांतावर पंडित विश्वनाथ बास बाळापूरकर कसे आक्षेप घेतात, त्याचप्रमाणे प्रतिबिंबाचा जो दृष्टांत आहे त्यावर कसे आक्षेप घेतात आणि त्यांनी जे काही सिद्धांत मांडले ते कसे ते खोडून काढतात हे आपण आजच्या या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे दररोज तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळत राहतील। आजच्या ज्ञानसत्रामध्ये दोन दृष्टांतांचं खंडन करणार आहेत पंडित विश्वनाथ बास बाळापूरकर। तर जास्त उशीर न करता आजच्या या ज्ञानसत्राला आपण आरंभ करूया। दंडवत हो। सोन्याचा दृष्टांत अद्वैतवादी लोक कसे सांगतात आणि त्याचं खंडन आपले कवी कसे करतात हे आपण आता पाहणार आहोत। सोन्याचा दृष्टांत आहे तरी कसा तो, जो अद्वैतवादी लोक त्यांचं मत प्रतिपादन करण्यासाठी जो सुवर्णाचा दृष्टांत कसा आहे तो नेमकं थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे, नंतर मग आपण त्या ओव्यांकडे वळूया। अद्वैतवादी लोक म्हणतात ज्याप्रमाणे आपल्याकडे एखादा सोन्याचा तुकडा आहे, 5 तोळे 10 तोळे जे काही असेल ते 10 तोळे सोन्याचा तुकडा आहे, त्यापासून आपण काही अलंकार तयार केले, हातातल्या अंगठ्या असतील, कानातले असतील, जे काही गळ्यामध्ये कोणी एकदाणी घालतात माता भगिनी, वेगळे वेगळे अलंकार, 7 पीस नेकलेस वगैरे वगैरे जे काही अलंकार होतात तयार, हे त्या 10 तोळ्याच्या सोन्याच्या तुकड्यापासून हे अलंकार तयार केले। मग आता अद्वैतवादी लोक काय म्हणतात, समजा 10 तोळ्याचा तुकडा आहे, त्याच्यातले 8 तोळे खर्ची झाले, त्याच्यापासून अलंकार तयार केले, 2 तोळ्याचा तुकडा उरलेला आहे। मग आता अद्वैतवादी लोक काय म्हणतात, ज्याप्रमाणे ते सोन्याचा तुकडा होता त्या तुकड्यापासूनच हे अलंकार झाले, त्याप्रमाणे जो ब्रह्मा आहे त्या ब्रह्मापासून हे सर्व जीव तयार झाले। सोन्याचा तुकडा जो होता तोही सोन्याचाच, आणि जे अलंकार आहेत ते अलंकारही सोन्याचेच। अलंकारांना नाव वेगळं पडलं, अंगठी नाव पडलं, कानातले झुमके नाव पडलं, वेगवेगळे काय नेकलेस गंठन वगैरे वगैरे जे काही नाव पडले असतील, ते नाव जरी वेगळे पडले तरी आहेत तर ते सोन्याचेच। त्याप्रमाणे जीव हा ब्रह्मच आहे, ब्रह्म हा जीवच आहे, हे एकच आहे, जीव ब्रह्म काय वेगळे नाही। सर्वम खलविदम ब्रह्म असे ते मत प्रतिपादन करतात। मग आता हे जे त्यांनी दृष्टांत सांगितला सोन्याचा, हे कसा मोडीत काढतात, हा सिद्धांत कसा ते खोडून काढतात, ही उपमा, हे उदाहरण, हा दृष्टांत, हे सर्व खोडून काढतात पंडित विश्वनाथ बास बाळापूरकर। ते आता एक एक ओवी आपण अध्ययन करूया। बरेच जण आपल्या चॅनलवरचे दर्शक आहेत, ते मला मेसेज करतात की बाबा तुम्ही विचारस्थळातील टीका सांगा, तुम्ही आचारस्थळातील टीका सांगा किंवा लक्षण स्थळातील टीका सांगा।
टीका ज्या वेळेस सांगायच्या त्यावेळेस सांगूच, पण त्या टीका सांगण्यापेक्षाही हा ग्रंथ अवघड आहे. आणि मला तर असं वाटते अवघड कामं अगोदर केली पाहिजे, बरोबर की नाही. जे काही विचारस्थळ आहे, आचारस्थळ आहे, लक्षणस्थळ आहेत, कितीतरी पुस्तकं त्यावर छापलेली आहेत. भरमसाठ पुस्तक आहेत मानवा पंथामध्ये, जे पुस्तक वाचायचे आणि तुम्हाला सांगायचे. पण ह्या ज्या ओव्या आहेत पंडित विश्वनाथ बासांनी तयार केलेल्या, ह्या ओव्यांचा व्यवस्थित अर्थ कोणीतरी छापलाय आणि तो प्रकाशित केला आणि घराघरापर्यंत हा ज्ञानप्रबोध ग्रंथ पोहोचला, असं कधी झालेलं नाही. ही माझ्याकडे जी प्रत आहे, या प्रतीवर प्रकाशनाचा जो संवत्सर आहे, जे इसवी सन आहे, ते छापलेलं आहे. तुम्ही पाहू शकता 1973 सालचं प्रकाशन आहे बघा. चॅनलवर तुम्हाला सर्वांना दिसत असेल. पंडित विश्वनाथ बास बाळापूरकरांचं हे जे काही काव्य आहे, विभी कोलतेंनी संपादन केलेलं आहे. आणि 1973 साली हे पुस्तक छापलं. त्यानंतर या पुस्तकाची आवृत्ती एकही छापल्या गेली नाही. तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात, जाळीच्या देवाला जरी गेला किंवा वांबुरीला गेलात, वांबुरीला तरी मिळेल तुम्हाला झेरॉक्स प्रत किंवा असं काही जर असेल उपलब्ध तर एखाद्या वेळेस. पण असं जर ओरिजिनल पुस्तक, ओरिजिनल कॉपी पाहिजे असेल तर तुम्हाला माळवा पंथात कुठेच मिळणार नाही. असा हा अलभ्य असा ग्रंथ आहे. आणि म्हणून मला असं वाटते जे अलभ्य लाभ आहे तो तुम्हाला अगोदर द्यावा, आणि टीका वगैरे पक्ष नंतर आपण सांगू, त्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही. ते सांगणं म्हणजे तर उलट सोपं आहे. काही वाचनिकांना वाटते हे का सांगत नाहीत टीका, काहींना तर असं वाटते यांना सांगता येते किंवा नाही, हाही काहींच्या मनामध्ये प्रश्न पडतो. असे काही वाचनिक आहेत की त्यांना वाटते की बाबा यांना सांगता येते की नाही. तर त्यांना सांगू इच्छितो, सप्तग्रंथ हे अवघड असतात. लक्षणाच्या, विचाराच्या, आचाराच्या टीका सांगणं, लावणं फार सोपं असते, ते तर मी सहज करू शकतो. परंतु जे अवघड आहे ते अगोदर केलं पाहिजे. तर ज्ञानप्रबोध ग्रंथ ज्यावेळेस मी हे चालू केला त्यावेळेस कंटिन्यू व्हिडिओ आले, परंतु मध्यंतरी काही अडचणी होत्या आणि त्यामुळं व्हिडिओ अपलोड करता नाही आला. जसा वेळ भेटेल तसा मी व्हिडिओ अपलोड करत राहील. तर अवघड ते पहिलं करावं म्हणून हे ग्रंथ मी चालू केलेला आहे. कारण एक एक ओवीचा अर्थ करताना आणि ज्यावेळेस हे मी व्हिडिओ संपवतो त्यावेळेस हे ग्रंथ सांगताना जो काही डोक्याला ताण येतो तो सांगण्यासारखा आहे किंवा नाही, आता ते मी काय त्याविषयी बोलणार नाही. परंतु सांगताना एवढं मात्र नक्की आहे, डोक्याचा किस पडतो, डोक्याचा किस पाडावा लागतो. काय ताण येत असेल न येत असेल ते सोडून द्या विषय, परंतु हा ग्रंथ मी सांगत आहे त्यासाठी पण मला माझ्या डोक्याचा किस पाडावा लागतो. आणि ज्यावेळेस तुम्ही हे ग्रंथ ऐकत आहात, तुम्हालाही हा ग्रंथ समजून घेण्यासाठी तुमच्याही डोक्याचा किस तुम्हाला पाडावा लागेल. कारण हा ग्रंथ सामान्याने तयार केलेला नाही, पंडितांचा हा ग्रंथ आहे. तर असो, जास्त वेळ मी घेणार नाही आपला, ग्रंथाकडे वळूया. जैसा सोनयाचा वान कसू, तया अलंकारत्वे नाही नासू. तैसा सारी खेपणाचा आभासू, नाही जीवेश्वरा. त्यांच्या मताचं खंडन करतात. काय म्हणतात कवी? जैसा सोन्याचा वान आणि कस, ज्याप्रमाणे सोन्याचा वान, बघा या कवींनी म्हणजे विश्वनाथ बासांनी किती सुंदर शब्द वापरलेला आहे, वान आणि कस. आता हल्लीच्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर चायना सारखे जे देश आहेत ते नकली सोनं पण तयार करायला लागले. दिसायला ते सोनं जे आहे ते एकदम पिवळं धमक असते, पाहिल्यानंतर तुम्ही म्हणजे त्याच्यावर संशय करणारच नाही, एवढं ओरिजिनल दिसते. वान तसा आहे. वान म्हणजे काय? रंग. तर कवी म्हणतात नुसतं वानच नाही, कसू,
कसू म्हणजे काय, त्याची कसवटी जी आहे त्या कसवटीवर त्याला उतरावं लागेल सोन्याला. सोनारांकडे एक दगड असतो, त्याला सोन्याची कसवटी म्हणतात. त्या दगडावर ते सोनं घासलं की सोनारांना बरोबर त्या सोन्याची पारख होते. शुद्ध आहे, अशुद्ध आहे, खरं खुरं सोनं आहे की खोटं सोनं आहे, डुप्लिकेट आहे, हे सगळं त्यांना कळते. तर कवी म्हणतात त्या सोन्याचा वाण आणि कस म्हणजे त्याचा रंग आणि त्याची क्वालिटी, हे दोन्ही या अलंकारत्वे नाही नास. म्हणजे सोन्याच्या तुकडापासून जे अलंकार तयार केले, ते अलंकार तयार केल्यानंतर त्या सोन्याच्या वाणाचाही नाश होत नाही आणि त्याचा जो कस आहे, म्हणजे जे काही 52 कशी असेल, जे काही 24 कॅरेटचं सोनं असेल, त्या क्वालिटीमध्ये फरक पडत नाही. ओरिजिनल सोनं, ओरिजिनल सोन्यापासून ओरिजिनल अलंकार तयार केले तर ते ओरिजिनलच सोनं राहणार, अलंकारही ओरिजिनलच राहणार. बरोबर की नाही? तर कवींना काय म्हणायचं आहे इथे, सोन्यापासून जर अलंकार तयार केले तर त्या सोन्याच्या क्वालिटीचा नाश होत नाही, ते सोनं डुप्लिकेट होत नाही, ते अलंकार डुप्लिकेट होत नसतात, त्या रंगामध्ये फरक पडत नाही. तैसा सारिखेपणाचा आभासू नाही जीवेश्वरा. पहिल्याच ओवीमध्ये पूर्ण खंडन केलं. ओव्या तर अजून आहेत, जवळजवळ 6 ओव्या आहेत या संदर्भामध्ये. पहिल्याच ओवीमध्ये खंडन कसं केलं बघा. काय म्हणतात कवी, सोन्याच्या तुकड्यापासून अलंकार तयार केले, सोन्याची क्वालिटी तीच आहे, रंग तसाच आहे, पण त्या सोन्यासारखा सारिकपणाचा आभास, म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही म्हणतात की जसं सोन्यापासून अलंकार तयार झाले त्याप्रमाणे ब्रह्मापासून जीव तयार झाले, त्याप्रमाणे कवी म्हणतात ज्याप्रमाणे सोन्याचे अलंकार ओरिजिनल झाले, वाण तसाच, कस तसाच, त्याप्रमाणे मग ब्रह्मासारखे जीव थोडी आहेत. ब्रह्म जसा सामर्थ्यवान आहे, ईश्वर जसे सामर्थ्यवान आहेत, त्याप्रमाणे हे जीव सामर्थ्यवान आहेत का? नाही जीवेश्वरा. तसा आभासही होत नाही. सामर्थ्याचं परीक्षण करणं दूरच राहिलं या जीवाच्या ठिकाणचं. आभासही तसा होत नाही की तुम्ही आम्ही जे आपण जीव आहोत, आपल्याला वाटते कधी आपण ईश्वर आहोत म्हणून? आभासही नाही मनामध्ये. मग आपण कसं धरायचं खरं की जीव आणि ईश्वर एक आहे? हे धादांत खोटं बोलतात अद्वैतवादी लोक. आता दुसरी ओवी काय सांगते, दुसऱ्या ओवीमध्ये पंडित विश्वनाथ दास आपल्याला काय सांगतात ते पाहूया. एकू सर्वज्ञ एकू अज्ञानू एकू सुध एकू मळिनू एकू आनंद विभू एकू दिनू सदा दुखिया. एकू सर्वज्ञ एकू अज्ञानू. एक सर्वज्ञ आहे, एक सर्वज्ञ आहे. मग आता कोण सर्वज्ञ आहे? आपल्या सर्वांना माहितीच आहे, परमेश्वर सर्वज्ञ आहेत. एक अज्ञानू. तुम्ही आम्ही कशा आहोत? आपण अज्ञान आहोत. आपल्या ठिकाणी अज्ञान आहे, आपण अज्ञानी आहोत. एकू शुद्ध एकू मळिनू. एक शुद्ध आहे, शुद्ध असे परमेश्वर आहेत. एकू मळिनू म्हणजे आपण जीव हे मलिन आहोत. जन्मोजन्मीच्या पाप कर्माने आपण मलिन झालेलो आहोत. एकू आनंद विभू एकू दिनू. एक आनंदाने भरित आहे. परमेश्वराच्या ठिकाणी आनंद हा ओसंडून वाहतो. बरोबर की नाही? आनंदाने भरलेले आहेत भगवंत. आणि एकू दिनू. आणि एक कसा आहे म्हणजे आपण जीव कसे आहोत? गरीब, दीन, रंक, शौच असे आपण आहोत. सदा दुखिया. सदा सर्व काळी आपण कसे आहोत? दुःखीस्त आहोत. आहे का आपल्याला सुख? आपल्याला नोटाच्या बंडलांचं जरी पलंग दिला, गादी दिली, तरीही या जीवाला सुख होणार नाही, दुःखातच राहील हा जीव. तुम्ही सांगा, मुकेश अंबानी आहे, जे काही अडाणी आहे, किंवा जे काही मोठे मोठे बिर्ला सारखे, महिंद्रा सारखे हे जे काही उद्योगपती आहेत, यांना जर वाटलं तर ते पैशांच्या बंडलांवर
गादी, पैशांची गादी तयार करून त्याच्यावर झोपू शकतात, किंबहुना सोन्याचा पलंग आणि सोन्याच्याच विटाखाली आथरून त्याच्यावर झोपू शकतात, इतका पैसा आहे. परंतु त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आहे का? दिसते आपल्याला सुख समाधान त्यांच्यामध्ये? बिलकुल सुख समाधान नाही. असे आपण दुःखीस्त आहोत. किती आपण अरबपती झालो, खरबपती झालो, आपल्याला सोन्याचा महल जरी दिला तरी जीव कसा आहे? दुःखीस्त. हा दुखियाच राहणार हा जीव. या जीवाला कधीही शांती प्राप्त होणार नाही अध्यात्माशिवाय. म्हणून कवी म्हणतात की आपण असे दीनरंक आहोत, सदैव दुःखीस्त, आणि भगवंत हे आनंदाने भरलेले, सदोदित आनंदी प्रसन्न असे आहेत भगवंत. त्यामुळं भगवंत आणि आपण एक आहोत का? बिलकुल नाही. आता पुढे पुन्हा दुसऱ्या ओळीमध्ये अजून काय सांगतात आपल्याला? एकू एक देसिया एकू अनंतू, एकू स्वर्गामिया एकू स्थितिमंतू. एकू स्वर्गामिया एकू स्थितिमंतू, एकू आत्मरमणू एकू भ्रांतू विकारादिकी. अजून या जीवाच्या ठिकाणी काय न्यूनता आहे ते सांगतात. एकू एक देशिया एकू अनंतू. एक देशीय आहे म्हणजे आपण जीव एक देशीय आहोत. एक देशी म्हणजे काय? आता मी इथे नांदेडमध्ये बसलेलो आहे, मी इथंच आहे. मी काय पैठणमध्ये आहे किंवा नांदेडमध्ये एखादं स्थान आहे, भावेश्वर, नाळेश्वर, गोपाळचावडी, द्विज, गोरक्षण, या स्थानाच्या ठिकाणी पण मी आहे. इथे पण मी बसून पोथी सांगतोय. असं होऊ शकते का? नाही. एक देशी म्हणजे काय? मी एकाच ठिकाणी आहे. आता इथे मी लिंबाच्या झाडाखाली बसलेलो आहे, इथेच आहे मी, बरोबर की नाही? दुसऱ्या ठिकाणी नाही. याला म्हणायचं एक देशी, मी एकाच ठिकाणी आहे. आपण प्रत्येक जण तसेच आहोत. तुम्ही जर आज पुण्यामध्ये असाल, कोणी मुंबईमध्ये असेल, कोणी नागपूरमध्ये असेल, कोणी दिल्लीमध्ये बसलेला असेल, कोणी नांदेडमध्येच बसून माझी पोथी ऐकत असेल, तर ते प्रत्येक जण त्या त्या ठिकाणीच उपस्थित आहे. किंवा नांदेडमधला व्यक्ती नांदेडमध्ये पण पोथी ऐकत आहे आणि मुंबईमध्ये पण तो आहे, असं होऊ शकते का? नाही. हा जीव एक देशीय आहे. आपण एकाच ठिकाणी आहोत. फक्त आज मी इथं आहे तर इथंच आहे, बरोबर की नाही? पण परमेश्वर तसे आहेत का? नाही. परमेश्वर कसे आहेत? अनंत आहेत परमेश्वर, सर्वीकडे व्यापक आहेत परमेश्वर. भगवंताचं स्वरूप इथेही आहे, मुंबईतही आहे, पुण्यातही आहे, नांदेडमध्येही आहे, दिल्लीतही आहे. सर्व व्यापक परमेश्वर आहेत. ज्या ठिकाणचं नावही आपल्याला माहिती नाही अशाही ठिकाणी परमेश्वराचं स्वरूप जे आहे ते व्यापक आहे. म्हणून असे भगवंत अनंत आहेत, सर्व ठिकाणी व्यापक आहेत, आणि आपण जो एक देशी आहोत. मग ईश्वर आणि आपण एक कसे होऊ शकू? हे शक्य नाही. एकू सर्वगामिया, एक सर्वगामी आहे म्हणजे सर्वच ठिकाणी आहे. आणि एकू स्थितिमंतू, आणि एक जण स्थितिमंत, जिथे आहे तिथं स्थितीमध्ये रत झाला. तुम्ही पोथी ऐकत ऐकत झोपी गेले, बस झोपीतच लयांगत झाले, स्थितिमंत झाले, झोपेतच तुम्ही रत झाले, झोपेची स्थिती झाली, तुम्हाला स्थितिमंत झाले. असे हे जीव आहेत स्थितिमंत होणारे. एका ठिकाणी एकदा रतले की तिथंच राहतात. एखादा व्यक्ती टीव्ही बघत बसला, त्याला 3 घंटे कसे निघून गेले समजत नाही, तो तिथेच रत झाला, त्या टीव्हीच्या ठिकाणी स्थितिमंत झाला तो. आणि भगवंत कसे आहेत? सर्वगामी, सर्वच ठिकाणी आहेत. भगवंताला नांदेडमध्ये काय होत आहे हेही माहिती आहे, नागपूरमध्ये काय होत आहे हेही माहिती आहे. जगाच्या पाठीवर म्हणा, ब्रह्मांडामध्ये म्हणा, अनंत ब्रह्मांडामध्ये म्हणा, कुठे काय हालचाल होत आहे, कुठे कोण पाप कर्म करत आहे, पुण्य कर्म करत आहे, कोण झोपलेला आहे, कोण उठलेला आहे, कोण काय काय करत आहे, हे सर्व भगवंताला सर्वीकडचं दिसत आहे. तर असे भगवंत आहेत.
मग आता या भगवंताची आणि आपली बरोबरी होऊ शकते का? नाही. एकू आत्मरमणू एकू भ्रांतू एक आत्मरमणू म्हणजे भगवंत हे आत्मरमणीय आहेत. जसं श्री गोविंद प्रभू महाराजांना म्हणतात, आत्मा रमणी रमती नगरामध्ये क्रीडा करीती, म्हणतात की नाही. तर श्री प्रभू महाराज आत्मा रमणी रमती म्हणतात, त्याप्रमाणे आत्मराम आहेत. श्री प्रभू महाराज कसे आहेत? आत्माराम आहेत. तर एक आत्माराम आहेत. श्री प्रभूचं एक उदाहरण दिलं. बाकी जेवढे ईश्वर अवतार आहेत, 5 अवतार तर आहेतच, 5 अवतारा व्यतिरिक्त जेवढे ईश्वराचे अवतार आहेत ते सर्व कसे आहेत? आत्मरमणू आहेत, आत्मरमणीय आहेत. अव्यक्तमंत ईश्वर कसे आहेत? तेही आत्मरमणीय आहेत. आणि आपण कसे आहोत? एकू भ्रांतू. तुम्ही आम्ही सर्व भ्रांतीमध्ये पडलेलो आहोत. या संसाराच्या म्हणा, कोणत्या कामाच्या म्हणा, संभ्रमित अवस्था आहे आपली. आपल्याला जे काही सारभूत वस्तू आहे ते कळत नाही, असारभूत वस्तू कोणती आहे ते कळत नाही. यदा कदाचित दैवाने भाग्याने आपल्याला जरी समजलं की सारभूत वस्तू कोणती, असारभूत वस्तू कोणती, तर आपण ते असारभूत वस्तू सोडत नाही. सारभूत वस्तू जे ईश्वर आहे त्याच्याकडे आपण जात नाही. असे आपले काही पूर्वजन्मीचे किडाळ संस्कार असतात आपले. त्या किडळ संस्कारामुळं आपण ईश्वर जरी समजला तरी त्या परमेश्वराकडे आपण जात नाही आणि या संसारामध्येच पडून राहतो. हे पूर्वी जन्माच्या किडळ संस्काराचे लक्षण आहेत. एकू आत्मारमणू एकू भ्रांतू विकारादिक. आपण जीव जे आहोत ते विकारादिकाने संभ्रमित झालेलो आहोत. विकारामुळे आपल्याला संसार सुटत नाही. नको नको त्या गोष्टी कराव्याशा वाटतात, बरोबर की नाही. आणि हल्लीच्या काळामध्ये मानवा पंथामध्ये तर एवढी अवघड गोष्ट झालेली आहे. हे तर जाऊ द्या, आता ह्या तर गोष्टी सांगतच आहेत ते योग्यच आहेत, पण आताच्या काळामध्ये संभ्रमित अवस्था वासनिक मंडळीची तर जाऊ द्या, आपल्या महानुभाव पंथातल्या मोठ्या मोठ्या महंतांची पण संभ्रमित अवस्था आहे. काल परवा मी एक पोस्ट पाहिली व्हॉट्सअपवर, म्हणून मी सांगत आहे. हे संभ्रमित अवस्था, आपण भ्रांतीमध्ये आहोत सर्व. पंडित विश्वनाथ बास्तर सांगतच आहेत. हे मग साधारण उपदेशी लोकच आहेत का संभ्रमित? तर नाही. मोठे मोठे आमनायाचे महंत पण संभ्रमित अवस्थेत आहेत. एक पोस्ट पाहिली मी, महानुभाव पंथाच्या एका कार्यक्रमामध्ये कोणते तरी जलाल महाराज येणार आहेत व्याख्यानाला, आणि आपले साधू संत ते पोस्ट टाकत आहेत वेगळीकडे, म्हणजे वेगळ्या वेगळ्या ग्रुपमध्ये. काय म्हणून की बघा, एक मुस्लिम व्यक्ती महानुभाव पंथाचा किती अभ्यास ठेवतो, त्याला किती अभ्यास आहे मानव तत्वज्ञानाचा, आणि त्यामुळे अवश्य सर्व वासनिक मंडळींनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे. मग आता तुम्ही सांगा, जर आमनायाचे असे वागत असतील, पंथामध्ये अशी विदारक परिस्थिती आहे म्हणून स्पष्ट बोलतोय मी, अशा आमनायांना आमनाय म्हणायचं तरी कसं? त्यांना जर देवाच्या तत्वज्ञानाची जर आठवण होत नाही यांना, एकीकडे घोडाचोडीच्या शिष्याचा सांगत सोडतात हिंसक आहे म्हणून, आणि इकडे जलाल महाराजाचा इथं कार्यक्रमामध्ये व्याख्यान ऐकायला आपले साधू उपदेशी लोकांना बोलवत आहेत. काय आदर्श घ्यावा आपण? बरं, खरंच त्या जलाल, जे काही जलाल शेख असेल, जलाल अहमद असेल, जे काही कुरेशी असेल त्याचं आडनाव, त्या जलालला जर खरंच मानव तत्वज्ञान एवढं कळालं, मग त्याने जलाल नाव का लावावं? घर वापसी करून घे बेट्या. तू पूर्वी हिंदूच होता, तुझे पूर्वज हिंदूच होते, मानव पंथाचा संन्यास घे. संन्यास घे वाटत नसेल, उपदेश घे, सोडून टाक ते कुराण. तुला मानभाव तत्वज्ञान एवढं आवडलेलं आहे ना, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं जर तत्वज्ञान तुला एवढं पटते, एवढं आवडते, तर सोडून टाक मग तुझं नाव, तुझा जे काही मजहब असेल ते. खरा धर्म तुला हा पटलाय ना, मग ये इकडं. मग जलाल नाव कशाला ठेवतोस तू? जर जलाल नाव ठेवत आहे तर त्याला काही तत्वज्ञानच कळालं नाही. कारण स्वामींनी सांगितलं, घोडाचोडीच्या शिष्याने तिकडे गावात जाऊन हिंसा केली, तर देव म्हटले याच्यासोबत आम्ही राहणार नाही. आपल्या सांगात्याने हिंसा केली म्हणून देव
म्हणजे 2-3 दिवस रात्रंदिवस चालत 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 रुद्धपूरला श्री प्रभू महाराजांच्या भेटीला पोहोचले. गुरूंची भेट घ्यावी, आपल्या सांगात्याने एवढी हिंसा केली म्हणून. आणि आपले आताचे आमनाय, कनाशीला कुठेतरी कार्यक्रम झाला, आताच्या आपल्या आमनाय त्या अशा हिंसक वृत्तीच्या लोकांचे कार्यक्रम ठेवतात आणि आपल्या साधू संतांनाही बोलवतात, साधू संत वासनिक मंडळींना बोलवतात. आता यांना कसं म्हणायचं? आमनायचे महंत. आता तुम्हाला वाटेल की काय हे महंतावर टीका करतात. अहो पण तुम्ही मानव पंथातले उपदेशी अनुयायी महंतांकडेच आदर्श म्हणून पाहतात ना. मग जर हे महंत जर असे बुद्धिभ्रष्ट करत असतील, बुद्धिभेद करत असतील आपल्या वासनिकांचा, देवाचं तत्वज्ञान सोडून कुठेही तोंड मारत फिरत असतील, तर काय अर्थ राहिला यांच्या त्या महंतीला? हे जे काही महंत ज्यांच्या नावाने तयार झाले, कपाळावर हात मारत असतील, हे कोण येऊन बसले आमच्या जागी म्हणून? हा, आता मी बोललेलं हे खरंच बऱ्याच लोकांचं पोटसूळ उठणार आहे, परंतु हे सत्य आहे. या लांड्यांना आपल्या व्यासपीठावर आणण्याची गरज नाही, स्पष्ट बोलतो. ज्या अर्थी हे अजूनही जलालच आहे, त्याने अर्थी हा जलीलच माणूस आहे, हा काय शहाणा माणूस नाही. आणि आपल्या बुवा लोकांनी डोक्यावर घेऊन नाचणं बंद करावं त्यांना. आणि आपल्या उपदेशी लोकांनी पण अशा बुवा लोकांचं ऐकू नये आणि पळत सुटू नये. चला जलाल महाराज आले ऐकायला, आणि त्याचं प्रबोधन ऐकायचं. कशाचं प्रबोधन करणार आहे तो? हिंसक माणूस आहे तो. अहिंसक जर तो खरंच असता, अहिंसा धर्म त्याला आवडला, तर मग त्याने यावं इकडं. तर असो, हे भ्रांती या शब्दावरून सर्व विषय निघालेला आहे. तर पंडित विश्वनाथ बास म्हणतात, आपण भ्रांतीत पडलेलो आहोत. खरंच वाटते की नाही तुम्हाला भ्रांतीत पडल्यासारखं? आज एवढी दुर्दशा आली आपल्या मानवपंथावर. एका हिंसक माणसाकडून, एका लांड्याकडून आपण त्यांचं तत्वज्ञान ऐकावं? काय गरज पडली आपल्याला? आपल्या पंथामध्ये काय आता वक्ते राहिले नाही का? बोलवा ना, खूप मोठे मोठे वक्ते आहेत. हे दुर्दैव आहे. हा मानवा पंथाचा नष्टनाथ पंथ करण्यासाठीच एक आपल्या मानवा पंथातील आमनाय महंतांनी उचललेले एक पाऊल आहे. आणि मानवा पंथाचा लवकरच यांना नष्टनाथ पंथ करायचा आहे, हे यांच्या या वागण्यावरून आपल्याला लक्षात येत आहे. आणि सोने एकी घडिले, मग ते अलंकार झाले, तैसे अविद्या ब्रह्म कामविले, म्हणो आणि काही. आणि सोने एकी घडिले, मग ते अलंकार झाले. अहो त्या सोन्यालाच घडवलं आणि त्याचा अलंकार झाला. तैसे अविद्या ब्रह्म कामविले, म्हणो आणि काही. आता कवींना इथं काय सांगायचं आपल्याला? आणि सोने एकी घडिले म्हणजे तो जो सोन्याचा तुकडा होता 10 तोळ्याचा, त्या सोन्याच्या तुकड्यापासून अलंकार एकी घडिले म्हणजे एका व्यक्तीने, म्हणजे सोनाराने ते अलंकार घडवले, तयार केले ना. मग ते अलंकार तयार झाले. तैसे अविद्या ब्रह्म कामविले, त्याप्रमाणे अविद्येने ब्रह्माला घडवलं आणि मग हे जीव तयार झाले ब्रह्मापासून. असा अर्थ म्हणू का आपण? असा अर्थ म्हणता येईल का? अविद्येने ब्रह्माची घडवणी केली. जसं म्हणतात की अविद्येच्या संयोगाने ब्रह्मापासून हे जीव तयार झाले, तसं या अविद्येच्या संयोगाने या ब्रह्मापासून जीव तयार झाले. ते घडवणी जी आहे ती मग अविद्येने केली म्हणू काय? ब्रह्मालाही अविद्येनं घडवलं म्हणावं का? असं म्हणता येईल का आपल्याला? तर असं म्हणता येणार नाही. अविद्येला असं काही करता येत नसते. अविद्या एक दोष आहे आणि अविद्या असं कोणाला तयार करू शकत नाही. म्हणो आणि काही असा अर्थ म्हणता येईल का आपल्याला? तसा अर्थ म्हणता येणार नाही. अविद्या हा एक दोष आहे आणि एक दोष ब्रह्माला घडवेल आणि ब्रह्मापासून जीव तयार करेल असं कधी होऊ शकत नाही. सोन्याला घडवलं सोनाराने आणि त्या घडवलेल्या सोन्याला नाव आलं अलंकार म्हणून. तसं अविद्येने घडवलं ब्रह्माला आणि घडवलेल्या त्या ब्रह्माला नाव आलं जीव. असं कधीही होऊ शकत नाही. आलं का तुमच्या लक्षात व्यवस्थित?
आला असेल तर अजून व्हिडिओ लाईक केला असेल तर लगेच लाईक करा व्हिडिओ आणि कमेंट करा. तरी अविद्ये निरअवयवे निराकार ब्रह्म कामवे जरी चांदनियाचे करवे पक्वन्नतमा. तरी अविद्ये निरअवयवे निराकार ब्रह्म कामावे. अविद्या ही निरवयव आहे, तिला कोणतंही अवयव नाही. आणि निराकार ब्रह्म कामावे, तिने निराकार अशा ब्रह्माला कमावे म्हणजे काय केलं तर त्या ब्रह्मापासून जीव तयार केले अविद्येने. असं म्हणता येईल का आपल्याला? नाही म्हणता येत. जरी चांदनियाचे करवे पक्वान्नतमा. सूर्याच्या किरणांनी जे काही सोलार स्टोव्ह असतात त्यावर आपण अन्न शिजवू शकतो, बरोबर की नाही? पण चंद्राच्या किरणांनी अन्न शिजवू शकतो का? कधीच ते आपण अन्न शिजवू शकत नाही. कवी म्हणतात जर चांदण्याच्या किरणांमध्ये जर उत्तम असं पक्वान्न निर्माण होऊ शकते तरच म्हणता येईल की अविद्येपासून, या अविद्येने ब्रह्मापासून जीव तयार केलेला आहे. हे काही शक्य नाही. चंद्राचे किरण किती शीतल असतात आणि त्या चंद्राच्या किरणांपासून कधीही अन्न शिजत नाही. त्या म्हणून सांगतात कवी की चंद्राच्या किरणापासून अन्न कधी शिजू शकत नाही. त्याप्रमाणे अविद्येकडून जीवाचा त्याप्रमाणे अविद्येकडून ब्रह्माचा विभाग करून जीव तयार करणं हे शक्य नाही. अविद्या ही कधीच करू शकणार नाही. ब्रह्माची विभक्ती करून जीव तयार करणं हे अविद्येकडून शक्य नाही. ज्याप्रमाणे चंद्राची किरण पक्वान्न तयार करू शकत नाहीत त्याप्रमाणे हे घडणं अशक्य आहे. ऐसा अपारा भेदी जीव स्वरूपाती निषेधी परी पडिले अभेदवादी न संडिती पक्षू. ऐसा अपारा भेदी, असे मी अपार भेद सांगू शकतो की जीव वेगळा आहे, ईश्वर वेगळा आहे. जीव स्वरूप अति निषेधी, जीव स्वरूप, या जीव स्वरूपाचं मी निषेध करतो. हा कसा म्हणजे निषेध कोण्या अर्थी की हा कसा शौच, दीन, रंख, असमर्थ आहे हे मी तुम्हाला किती वेळा तरी करून दाखवू शकतो. म्हणजे जे काही अद्वैतवादी लोक आहेत, जीव ब्रह्म एक म्हणणारे, यांचा मी अजूनही निषेध करून दाखवू शकतो, अतिनिषेध करू शकतो, त्यांची मी व्यावृत्ती करू शकतो. परी पडिले अभेदवादी न संडिती पक्षू, असं मी त्याची कितीही व्यावृत्ती केली. पंडित विश्वनाथ बास म्हणतात मी अशी त्यांची कितीही व्यावृत्ती केली, अपार भेद सांगितले, उदाहरण दिले, कितीही केलं, परी पडिले अभेदवादी, जे अद्वैत मताला मानणारे लोक आहेत, झोपेचं सोंग घेत आहेत, ते न संडिती पक्षू, ते कधीही स्वतःचा पक्ष सोडणार नाही. एकत्ववादाची समजावणी तरी साच मानितो कहाणी जरी अंशे सारिख वाटणी दिसती दोही. एकत्ववादाची समजावणी तरी साच मानितो कहाणी. आता जे एकत्ववादाची जे काही समजावणी आहे, समजून सांगण्याचा जे प्रयत्न करत आहेत हे मी समजून घ्यायला तयार आहे. काय म्हणतात कवी? जे अद्वैतवादी लोक आहेत, ते अद्वैतवादी लोक जे सिद्धांत मांडतात ते मी मानितो कहाणी, हे कहाणी मी मान्य करायला तयार आहे. जर मध्ये जर तर आहे बरं का, तर जर म्हणजे काय नेमकं? आता त्यांना म्हणायचं काय कवींना? असे सारिख वाटणी, जर सारिख वाटणी असती म्हणजे जसं ईश्वर सर्वज्ञ आहेत आणि तुम्ही आम्ही सर्वजण हे जे जीव आहेत हे पण सर्वज्ञ आहेत, यांच्याही ठिकाणी सामर्थ्य आहे जसं परमेश्वराच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. परमेश्वर जसे आनंदाने भरलेले आहेत तसे हे सगळे जीव आनंदाने भरलेले आहेत, कोणालाही दुःख नाही. अशी जर सारिख वाटणी असती, जसे ईश्वर तसे जीव दिसत आहेत आपल्याला, असं जर असतं तर मी मांडलं असतं. दिसती दोही, दोघही जर असे सारखे दिसले असते, जीव आणि ईश्वर हे जर सारखे असते, सामर्थ्याने, आनंदाने, स्वतःच्या ऐश्वर्याने, तर मी मानलं असतं. अशी सारिख वाटणी जर असती, तर असे जर आपण जीव आणि ईश्वर सारखे असतो, ईश्वरासारखे जर आपल्या ठिकाणी गुण असते, सामर्थ्य असतं,
तर मी एक मानलं असतं, पण हे काहीही आपल्या ठिकाणी नाही. मग जीव आणि ईश्वर एक कसं मानायचं आम्ही? असा प्रश्न पुन्हा इथे पंडित विश्वनाथ बास निर्माण करतात. ना प्रतिबिंब ऐसा भाव, तरी स्वरूपे न संडिता ठाव. ऐसा अभिन्नी पावाबिया उपाओ, का कीजे. ना प्रतिबिंब ऐसा भाव. आता प्रतिबिंबाचं उदाहरण देतात इथे. आरशामध्ये जसं आपलं प्रतिबिंब दिसते, त्या प्रतिबिंबाचं उदाहरण देतात. जसं मागे प्रतिबिंबाचं उदाहरण दिलं होतं की ईश्वरच प्रतिबिंबलेले आहेत हे सगळे जीव, म्हणजे असं एक उदाहरण मागे आपण ऐकलं, एक माझ्या मते 2-4 व्हिडिओ पूर्वी. तर त्याचं आता इथं खंडन करतात ते की प्रतिबिंब ऐसा भाव, तरी स्वरूपे न संडिता ठाव. स्वरूपाचा ठाव तो व्यक्ती सोडत नाही. तुम्ही खुर्चीवर बसून आहात, तुमच्या समोर आरसा आहे, त्या आरशात तुम्ही दिसत आहात, म्हणजे खुर्चीवरनं तुम्ही उठून तिथं जाऊन बसलात का मध्ये? नाही, बरोबर की नाही? तुमचा ठाव म्हणजे तुमचा ठिकाणा तुम्ही सोडला का? नाही सोडला. तसं ईश्वर आपला ठाव ठिकाणा सोडून इथे येत नाहीत. ऐसा भिन्नी पावा बिया उपाओ, का कीजे. ऐसा अभिन्नी पावाव्या उपाऊ. मग आता तुम्ही अभिन्नता अभिन्नता सर्व एकच असं बोलता. हे पावावया म्हणजे अद्वैतवादाचं समर्थन करण्यासाठी, अद्वैतवादाचं जे काही मत आहे ते प्रतिष्ठापण्यासाठी तुम्ही उपाय का करता, कशाला करता, असं कवी म्हणतात इथे. छाया रूपे बिंब दिसे वेगळे, परिते घटी न लिंपे जळे. तैसा देही आत्मा कर्मी न मैळे, तरी उपमा घडे. छाया रूपे बिंब दिसे वेगळे. छाया रूपाने ते प्रतिबिंब वेगळं दिसते. परी ते घटी न लिंपे जळे. त्या घटामध्ये आता समजा एखादं घट आहे, मडकं आहे, त्यामध्ये पाणी भरलेलं आहे, आपण त्याच्यामध्ये बघायला गेलो तर त्या पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसते आपल्याला. मग आता आपलं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये दिसलं म्हणजे आपल्या तोंडाला, इथं आपण जे काही वर उभं राहून असं त्या माठामध्ये बघत आहे, आपल्या तोंडाला काय पाणी लागलं का? ते नाही लागलं. तैसा देही आत्मा कर्मी न मैळे, तरी उपमा घडे. कवी म्हणतात, तुम्ही म्हणताय ते मी मान्यही करेल. त्या मडक्यामध्ये जसं प्रतिबिंब दिसते त्याप्रमाणे सगळीकडे परमेश्वरच नटलेले आहेत, हे मान्य करेल मी. पण हे ठरते का तसं तुम्ही म्हणता तसं? असं घडू शकते का? हे म्हणतात कवी. काय म्हणतात कवी? तैसा देही आत्मा कर्मी न मिळे. तैसा म्हणजे त्याप्रमाणे, जसं मडक्यामध्ये बघायला गेलं तोंड, तर त्या पाण्यामध्ये आपल्याला आपला चेहरा दिसते माठामध्ये त्या, पण आपल्या तोंडाला पाणी लागत नाही, बरोबर की नाही? तर कवी तेच म्हणतात की ज्याप्रमाणे त्या माणसाच्या तोंडाला पाणी लागलं नाही, त्याप्रमाणे या देहामध्ये जीव आल्यानंतर जर हा जीव कर्माने मळत नसेल, नाहीतर हल्ली आपण श्वास जरी घेतला तरी सपूर जंतू आपल्या नाकावाटे फुफसात जातात. मग त्या अंगातील, या शरीरातील उष्णतेमुळे ते सपूर जंतू मरतात. प्रत्येक श्वासोश्वास घेत असताना, आता मी बोलत आहे, या बोलण्याने माझ्या तोंडातून जे काही गरम वाफ निघत असेल, जे काही सपूर जंतू असतील माझ्या समोरील, ते पण मरतात की नाही? तर हे जे हिंसा होते, या हिंसेचे जे काही पाप कर्म आहेत, जे काही पापाचे ठसे आहेत, जे पाप आपल्याला लागत आहे, या पाप कर्मामध्ये जर हा जीव मळीन होत नसेल, या शरीरामध्ये हा जीव आला, परंतु या शरीरामुळे जे काही पाप कर्म केले, पाप कर्म घडले या शरीरामुळं, या पाप कर्मामुळे जर हा आत्मा मळत नसेल, तर मी हे मान्य करायला तयार आहे. पण आपण तर पाहतो, आपण पाप कर्म केले म्हणजे आपल्याला फेडावं लागतेच ते. या जन्मात आलो आपण मनुष्य जन्मामध्ये, पुण्य केलं तर पुण्य, पाप केलं तर पाप, बरोबर की नाही? मग आता पापामध्ये तर मलिन होतो आपण. मग तुम्ही जर म्हणाल की बा इथं आल्यानंतर पाप तुम्हाला लागत नाही, मलिन होणार नाही तुम्ही, तर मी तुमचं मान्य करेल म्हणतात कवी. परंतु हे शक्य नाही. इथं येऊन आपण काही हिंसा केली तर ते पाप आपल्याला लागणारच आहे. त्यामुळे आपण ईश्वर नाही, हे लक्षात ठेवा, असं कवी आपल्याला वारंवार इथे सांगतात. आणि अद्वैतवादी जे लोक आहेत त्यांचं इथे खंडन करतात. तर अशा प्रकारे आजचं हे ज्ञानसत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा
आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आणि या ज्ञान यज्ञामध्ये तुमचाही एक खारीचा वाटा मला प्राप्त होईल आणि तुम्हालाही त्याचं पुण्य प्राप्त होईल. तर या आपल्या ज्ञान यज्ञामध्ये सर्वांना जर हातभार लावायचा असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जे काही या ज्ञानाची ज्योत घरोघरी लागेल त्याचं पुण्य तुम्हालाही लागणार आहे. तर भेटूया उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये. घट आकाशाचा जो दृष्टांत सांगितला मागे, त्या दृष्टांताचं खंडन कसं करतात कवी हे आपण पाहणार आहोत. ब्रह्मपरिणाम यावर कसे कवी आक्षेप करतात हेही आपण उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये. ज्ञान प्रबोध या मालिकेतील नवीन ओव्यांचं अध्ययन करण्यासाठी तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.